Question number 14. Following information has been provided by Vivekananda Charitable Hospital, Latur. You are required to prepare the income and expenditure account for the year ending on 31st March 2019. Year ending on 31st March 2019 आहे, म्हणजे वर्ष 18-19 झालं. बॅलन्स शीट ॲज ऑन दॅट डेट. ही बॅलन्स शीट जी दिलेली आहे ती 1 एप्रिल 2018 ची आहे. 1 एप्रिल 2018 म्हणजे ओपनिंग. मग जर ओपनिंग असेल तर हे सगळे बॅलन्स या वर्षीच्या बॅलन्स शीट मध्ये इनर कॉलमला येणार. या 3 लायबिलिटी, कॅपिटल फंड, बँक लोन आणि आउटस्टँडिंग बिल फॉर ड्रग, या वर्षीच्या बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साइडला इनर कॉलम मध्ये असेट, ॲम्ब्युलन्स, स्टॉक ऑफ ड्रग्स, हॉस्पिटल इक्विपमेंट, या सगळ्या असेट आहेत. या सगळ्या असेट बॅलन्स शीटच्या असेट साइडला इनर कॉलम मध्ये. कॅश इन हँड, वर्षाच्या सुरुवातीला एवढी कॅश होती, बरोबर, पण बाकीच्या असेट आणि लायबिलिटी डायरेक्ट बॅलन्स शीटला टाकणार, फक्त कॅश इन हँडचा अकाउंट ओपन करणार. द रिझन इज देर आर मल्टिपल ट्रान्झॅक्शन इन कॅश बँक अकाउंट. So we will open receipt and payment account and opening balance in that will be balance brought down, म्हणजे हा कॅश बँक अकाउंट. हा पहिला इफेक्ट, त्याचा हा दुसरा इफेक्ट. ओके. नंतर सबस्क्रिप्शन आलं, वर्गणी आली या वर्षी. इन्कम आहे, इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट क्रेडिट साइड. लाईफ मेंबरशिप फी आहे, लाईफ मेंबरशिप फी कॅपिटलाइज करणार की इन्कम म्हणून दाखवणार ते प्रॉब्लेम वाचल्यावर कळेल. हॉस्पिटल रिसीट इन्कम आहे, इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट क्रेडिट साइड, म्हणजे पेशंट लोक ऍडमिट होते, बरोबर, त्यांनी भरलेले पैसे इन्कम आहे हॉस्पिटलसाठी. इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट क्रेडिट साइड. परचेस ऑफ ड्रग्स, इथे ड्रग्सचा अर्थ औषधं, वेगवेगळे औषधं खरेदी केली, त्याचे 2 लाख रुपये पे केले. कंसात सांगितलंय इन्क्लूड्स ₹40,000 ऑफ 17-18, म्हणजे गेल्या वर्षाची खरेदी केली होती, त्याचे बिलाचे पैसे द्यायचे बाकी होते, ते या वर्षी पेड केले. बघा, गेल्या वर्षी आउटस्टँडिंग बिल फॉर ड्रग 50 होते, त्या 50तले 40 गेल्या वर्षीचे पेड केले, म्हणजे गेल्या वर्षीचे 10 अजूनही द्यायचे बाकी आहेत. गेल्या वर्षीचे 10 अजूनही द्यायचे बाकी आहेत. 2 लाखापैकी 40,000 जर गेल्या वर्षीचे असतील, या 2 लाख रुपयाच्या परचेस ऑफ ड्रग्स पैकी 40,000 रुपये जर गेल्या वर्षीचे असतील, तर उरलेले 1,60,000 या वर्षीचे. तर याचा अर्थ उरलेले 1,60,000 रुपये कधीचे आहेत? या वर्षाचे. तो या वर्षाचा खर्च म्हणून इन्कम अँड एक्सपेंडिचरला दिसणार. कळलं? 1,60,000 रुपये या वर्षाचा खर्च म्हणून इन्कम अँड एक्सपेंडिचरच्या डेबिटला. सॅलरी टू स्टाफ, ऑनोनोरियम टू डॉक्टर. ऑनोनोरियम म्हणजे मानधन. जेव्हा चॅरिटेबल हॉस्पिटलमध्ये डॉक्टर येतात तेव्हा ते कमी पगारामध्ये काम करतात, त्यांना तो पगार नसतो, ते मानधन असतं, बरोबर. सो दिस इज माय एक्सपेंडिचर. रिपेअर्स टू मेंटेनन्स, these 3 are my expenditure: salary, honorarium and repairs. Income and expenditure account debit side. फर्निचर असेट आहे, बॅलन्स शीटच्या असेट मध्ये ऍड करणार. माझ्याकडे गेल्या वर्षी फर्निचर होतं का? नव्हतं, हे या वर्षी नवीन घेतलेलं आहे. मग असेटला इनर कॉलम मध्ये, मग त्याच्यावर डेप्रिसिएशन वगैरे करणार. देन जनरल एक्सपेन्सेस. जनरल एक्सपेन्सेस माझ्यासाठी खर्च आहे, इन्कम एक्सपेंडिचर अकाउंट डेबिट साइड. बॅलन्स कॅरीड डाऊन, बॅलन्स ही असेट आहे माझ्यासाठी, हे बॅलन्स शीटच्या असेटला दिसणार. नेक्स्ट, स्टॉक ऑफ ड्रग्स, व्हॅल्यूड ₹22,000. या वर्षी खरेदी केलेल्या औषधांपैकी 22,000ची औषधं उरली, त्याची आपण ऍडजस्टमेंट करू.
नंतर डेप्रिसिएशन बिल्डिंग अँड ॲम्ब्युलन्स. पहिला इफेक्ट असेट मधनं लेस, सेकंड इफेक्ट इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंटच्या डेबिटला. आणि नेक्स्ट इज लाईफ मेंबरशिप फीज टू बी कॅपिटलाइज. हे बघा, हे कॅपिटलाइज करायचे म्हणजे कॅपिटल मध्ये ऍड करायचे. ओके, नाव लेट्स स्टार्ट विथ द क्वेश्चन. फर्स्ट, ओपनिंग बॅलन्सेस. हे माझं इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट. भरपूर आयटम असणार याच्यामध्ये. ही माझी बॅलन्स शीट नेक्स्ट पेज वर घेतो मी. गेल्या वर्षीचे क्लोजिंग, या वर्षी ओपनिंग. जे ओपनिंग बॅलन्स असतील ते सगळे बॅलन्स शीटला इनर कॉलम मध्ये घेणार. पहिलंच कॅपिटल 11 लाख. त्याला 2-3 ऍडजस्टमेंट आपण करून ठेवूया. नंतर बँक लोन 6.5 लाख रुपये. ही लायबिलिटी आहे, त्याला इनर कॉलम मध्ये ठेवूया. त्याच्यावर व्याजाची वगैरे ऍडजस्टमेंट असू शकते. ओके. आउटस्टँडिंग बिल्स फॉर ड्रग्स 50,000. मी इथे लिहितो आउटस्टँडिंग बिल्स ड्रग्स लास्ट इयरचे बरं का. 50 बाकी होते, त्याला इनर कॉलम मध्ये ठेवलं बरोबर, कारण या वर्षी त्याचं पेमेंट होणार. 3 लायबिलिटी या वर्षी इनर कॉलम मध्ये घेतल्या, त्यातल्या कॅपिटलला मल्टिपल ऍडजस्टमेंट. नंतर असेट मध्ये बिल्डिंग ॲम्ब्युलन्स. बिल्डिंग 10.5 लाख, त्याला डेप्रिसिएशनची ऍडजस्टमेंट आहे. नंतर ॲम्ब्युलन्स 4 लाख. लाखाची ॲम्ब्युलन्स डेप्रिसिएशनची ऍडजस्टमेंट. स्टॉक ऑफ ड्रग्स बरोबर, गेल्या वर्षीचे उरलेली औषधं माझ्याकडे आहेत बरोबर. ही औषधं मी यावर्षी वापरणार. ही औषधं मी यावर्षी काय करणार, वापरणार. वापरणार तर ती खर्च होणार, मग असेट कमी होणार आणि खर्च म्हणून इन्कम अँड एक्सपेंडिचरला दिसणार बरोबर. सध्या आपण ओपनिंग बॅलन्स घेतोय म्हणून तो जसा आहे तसा ओपनिंग घेतला. हॉस्पिटल इक्विपमेंट 3,04,000. असेट आहे म्हणजे $3,04,000. ऍडजस्टमेंट करा, डेप्रिसिएशनची वगैरे असू शकते. नंतर कॅश इन हँड. कॅश इन हँड ही असेट आहे बरोबर, पण त्याच्यामध्ये मल्टिपल ट्रान्झॅक्शन असल्यामुळे त्याला ओपनिंग बॅलन्स म्हणून दाखवला. अकाउंट ओपन केलं, अकाउंटचं ओपनिंग बॅलन्स. हा पहिला इफेक्ट, त्याचा हा दुसरा इफेक्ट. ओके. आता रिसीट अँड पेमेंट 1 by 1. फर्स्ट इज माय सबस्क्रिप्शन. 2,22,000 रुपये आले, इन्कम आहे. इन्कम अँड एक्सपेंडिचरच्या क्रेडिटला जाणार मी. $2,22,000. नेक्स्ट, लाईफ मेंबरशिप फी 30,000. इथे आपल्याला ती कॅपिटलाइज करायला सांगितलेली बघा. मग एक कॅपिटल मध्ये ऍड करणार बॅलन्स शीटच्या लायबिलिटीला बरोबर, कॅपिटल मध्ये ऍड करणार.
लाईफ मेंबरशिप फी 30,000. टोटल 11,30,000. चला पुढे. हॉस्पिटल रिसीट 5,10,400. इन्कम आहे माझ्यासाठी. इन्कम अँड एक्सपेंडिचरच्या क्रेडिटला 5,10,400. ओके. डेबिट साईड झाली, आलेले पैसे झाले. आता गेलेले पैसे. गेलेल्या पैशामध्ये बघा, पहिले परचेस ऑफ ड्रग किती रुपये? 2 लाख रुपये. बरोबर. म्हणजे मी औषधं खरेदी केली. बरोबर. आता औषधं खरेदी केली ते आपण खर्च म्हणून इकडे दाखवणार. ड्रग्स कन्झ्युम. बरोबर. ड्रग्स कन्झ्युम कसे दाखवणार? पहिला बाबा ओपनिंग स्टॉक घेणार, तो वापरणार. त्याच्यानंतर करंट इयर परचेस, हे झाले टोटल. बरोबर. आणि टोटल मधनं क्लोजिंग स्टॉक मायनस करणार. तर एवढे पैसे आपण वापरले या वर्षी, एवढी औषधं वापरली. बरोबर. आता करंट इयरचे परचेस केलेले ड्रग्स पहिले वापरणार की गेल्या वर्षी उरलेले पहिले वापरणार? तुमच्याकडे औषध आहे. बरोबर. तर तुम्ही अगोदर गेल्या वर्षी खरेदी केलेले पहिले वापरणार की या वर्षी खरेदी केलेले पहिले वापरणार? ऑब्विसली गेल्या वर्षीचे खरेदी केलेले पहिले वापरणार. का? कारण त्याची एक्सपायरी डेट संपत येईल मग. बरोबर. मग मी काय करणार, हा जो गेल्या वर्षीचा ओपनिंग स्टॉक होता 42,000 रुपये, तो मी या वर्षी पहिला वापरणार. या वर्षी वापरणार तर मी असेट मधनं लेस करणार. का? वापरले म्हणजे खर्च झाला. मग आता तो असेट नाही आणि खर्च झाला म्हणून पहिला इफेक्ट, त्याचा इफेक्ट कुठे देणार? इन्कम अँड एक्सपेंडिचरच्या डेबिटला. मी ओपनिंग स्टॉक वापरला 42,000 रुपये. मी ओपनिंग स्टॉक किती वापरला? 42,000 रुपये. समजलं? बघा, गेल्या वर्षी पोझिशन अशी होती, आपल्याकडे उरलेला स्टॉक होता 42 आणि 50,000 रुपयाचं पेमेंट करायचं बाकी होतं. ज्यांच्याकडनं माल खरेदी केलेला, ज्यांच्याकडनं औषधी खरेदी केलेली, त्यांना 50,000 रुपये देणं बाकी होतं. आता हे वापरून झाल्यानंतर या वर्षभरात आपण 2 लाख रुपयाचं पेमेंट केलंय. जेव्हा रिसीट अँड पेमेंट अकाउंट मध्ये 2 लाख रुपये क्रेडिट साईडला दिसतात, तेव्हा त्याचा अर्थ असा होतो की 2 लाखाचं पेमेंट केलं. पण याचा अर्थ 2 लाख रुपयाचे औषधं आपल्याकडे आले असं होत नाही. कारण 2 लाखाच्या पेमेंट पैकी 40,000 गेल्या वर्षीचं होतं. बरं. 40,000 गेल्या वर्षीचं, तर याचा अर्थ या वर्षी 1,60,000ची औषधं आली. मग आता आपल्याला 2 लाखाचा इफेक्ट तोडून द्यायचा आहे. 40,000चा वेगळा आणि 1,60,000चा वेगळा. बघा, 40,000चा इफेक्ट इकडे देणार. पेड 50 पैकी 40 पेड केले म्हणजे अजूनही 10 गेल्या वर्षीचे द्यायचे बाकी आहेत. बरोबर. जेव्हा तुम्ही हा क्रेडिट इफेक्ट सांगताय तेव्हा तुम्हाला 2 लाख रुपयाचा डेबिट इफेक्ट द्यायचा आहे. ते 2 लाखाचे डेबिट इफेक्ट आपण तोडून देणार आहोत. एक 40,000चा डेबिट इफेक्ट देणार आणि एक 1,60,000चा डेबिट इफेक्ट देणार. जेव्हा तुम्ही लायबिलिटी मधनं मायनस केले तेव्हा तुम्हाला 40,000चा डेबिट इफेक्ट पडलाय. आता 1,60,000चा डेबिट इफेक्ट द्यायचा आहे. तो माझ्यासाठी खर्च आहे. करंट इयर मी ड्रग्स परचेस केले किती रुपयाचे? 1,60,000 रुपयाचे. म्हणजे टोटल माझ्याकडे 2,02,000चे ड्रग्स वापरण्यासाठी अवेलेबल होते. गेल्या वर्षीचे उरलेले 42 आणि या वर्षी खरेदी केलेले 1,60,000. हा 1,60,000चा डेबिट इफेक्ट,
हा 40चा डेबिट इफेक्ट मिळून टोटल 2 लाखाचा डेबिट इफेक्ट झाला, त्याचा हा 2 लाखाचा क्रेडिट इफेक्ट. सगळ्यांना समजलं का? जर कोणाला काही डाऊट असेल तर मी पुन्हा एक्सप्लेन करेन. योगिता कळालं का? हो. श्रीराज, स्नेहा, हा सर. बर पुढे जाऊया आपण. श्रीराज कळालं का नक्की? स्वयं, युवराज, चला आता पुढे जाऊया. ड्रग्सचं 2 लाखाचा इफेक्ट देऊन झाला. आता सॅलरी टू स्टाफ खर्च आहे माझ्यासाठी. इन्कम अँड एक्सपेंडिचरच्या डेबिटला ते माझं इन्कम अँड एक्सपेंडिचर, त्याच्या डेबिटला टू सॅलरीज किती 85. त्याला काय ऍडजस्टमेंट नव्हती म्हणून आउटर कॉलमला घेतलं. ऑनोरियम टू डॉक्टर्स ऑनोरियम टू डॉक्टर्स किती आहे? 4 लाख. माझ्यासाठी खर्च येतो डॉक्टरना दिलेला पगार. पुढे रिपेअर्स 18,000. पुढे फर्निचर 45,000 रुपयाची असेट आहे. असेट बॅलन्स शीटच्या असेटला किती रुपये? 45,000. नंतर जनरल एक्सपेन्सेस 16,000 खर्च आहे. जनरल एक्सपेन्सेस 16,000 खर्च आहे. आउटर कॉलम. नंतर बॅलन्स कॅरीड डाऊन 2400. कॅश बँकचा बॅलन्स आहे हा. चोवीसशे. ओके. आता बघा इथपर्यंत आपण जे केले त्याच्यामध्ये एक एकच इफेक्ट होता. पहिला इफेक्ट रिसिप्ट पेमेंटला होता, दुसरा इफेक्ट आपल्याला द्यायचा होता. आपण लेजरचं पोस्टिंग करत होतो. आता इथून पुढे ऍडजस्टमेंट. प्रत्येक ऍडजस्टमेंटचे 2-2 इफेक्ट. पहिला स्टॉक ऑफ ड्रग्स व्हॅल्यूड ॲट 22,000. या वर्षी जेवढे ड्रग्स परचेस केले होते आपल्याकडे गोडाऊन मध्ये जेवढे ड्रग्स होते त्यातले 22,000चे ड्रग्स उरले. म्हणजे बघा आपल्याकडे गेल्या वर्षीचा माल होता 42, या वर्षी खरेदी केलेला टोटल 1,60,000, टोटल 2,02,000चा माल होता. त्यातला 22,000चा माल अजूनही उरलेला आहे, तो वापरला नाही बघा. मग वापरला नाही तर तो या वर्षाचा खर्च नाही. या वर्षाचा खर्च नाही तर मग खर्चामधनं मायनस. म्हणजे मी वापरला केवढ्याचा माल 1,80,000चा. मी वापरला केवढ्याचा माल 1,80,000चा. आता मी 22,000ची ऍडजस्टमेंट केली. जे आपण फायनल अकाउंट मध्ये करायचं तसं स्टेशनरीचा क्लोजिंग स्टॉक वापरला नाही म्हणून खर्चातनं मायनस. सेकंड इफेक्ट तो माझ्यासाठी असेट आहे. क्लोजिंग स्टॉक ऑफ ड्रग्स 22,000 रुपये या वर्षी उरलेला आहे माल. बरोबर. गेल्या वर्षी 42,000चा माल उरला होता, तो वापरला म्हणून खर्च आला म्हणून मायनस. आउटर कॉलमला 0.
तो या वर्षाचा खर्च आहे म्हणून खर्चामध्ये ऍड इन्कम अँड एक्सपेंडिचरच्या डेबिटला ड्रग्स कन्झ्युम मध्ये पहिला ओपनिंग स्टॉक, मग नंतर परचेस केले, टोटल मधला क्लोजिंग स्टॉक मायनस केला सेकंड इफेक्ट बॅलन्स शीटच्या असेटला. सगळ्यांना समजलं का? कोणाला काही डाऊट? चला पुढे जाऊया आपण. नेक्स्ट प्रश्न आपला पुढे काय आयटम आहे? लाईफ डेप्रिसिएशन. बिल्डिंग वर 5% आणि अँब्युलन्स वर 30,000 सांगितलंय. बिल्डिंग वर 5% आणि अँब्युलन्स वर 3,000. अँब्युलन्स वर 30 की 30. डेप्रिसिएशन 30,000 रुपये मायनस केले, उरले 3,70,000 रुपये आउटर कॉलमला. बिल्डिंग वर 5%, 10,50,000वर 10% आले 1,05,000. 1,00,000चे अर्धे 50, 5,000चे अर्धे 2,500, म्हणजे 52,500. बरोबर ना? हे डेप्रिसिएशन मायनस केलं. बरोबर, ते 10,50,000 मधले 50 गेले, पुढे 10,00,000. 10,00,000 2,500 गेले, तर उत्तर आलं 9,97,500. बरोबर, हे 2.5 टाकले त्याच्यामध्ये झाले की 10,00,000 झाले आणि 50 झाला 50. ओके, तुम्ही 2 इफेक्ट दिले, दोघांचे सेकंड इफेक्ट द्यायचे आपल्याला खर्च म्हणून डेप्रिसिएशन 52,500 आणि 30,000. मी इन्कम अँड एक्सपेंडिचरच्या डेबिटला जाणार, लिहिणार टू डेप्रिसिएशन. बरोबर, डेप्रिसिएशन मध्ये मी पहिले लिहिणार बिल्डिंग 52,500 आणि ॲम्ब्युलन्स ॲम्ब्युलन्स 30,000 रुपये. टोटल 82,500. टोटल किती? 82,500. हे माझे खर्च झाले. लाईफ मेंबरशिप फीज टू बी कॅपिटलाइज मी केलेली आहे. ओके, आता बघा या सबस्क्रिप्शनला काही ऍडजस्टमेंटच नाहीये, मग ह्याला बाहेर घेऊया आपण. ओके, आता तरी पण एकदा बघून घ्या काय इनर मध्ये राहिलंय का. इकडे तर काय इनर मध्ये राहिलेलं नाही. इकडे काय इनर मध्ये राहिलंय का कोणी? बरोबर, बँक लोनला काही ऍडजस्टमेंट नाहीये. बरोबर, आउटर कॉलमला जाऊ दे 6,50,000. हॉस्पिटल इक्विपमेंटला पण काही ऍडजस्टमेंट नाहीये, 3,04,000 ते पण जाऊ दे आउटर कॉलमला. फर्निचरला पण काही ऍडजस्टमेंट नाहीये, ते पण 45,000 रुपये जाऊ दे आउटर कॉलमला. मग आता घ्या टोटलिंग करायला. क्रेडिट साईड मोठी आहे का बघा, इथे 4 आणि 5 लाख 6 लाख 7 लाखाच्या आसपास जात आहे, आणि 7 लाख इथेच झाले. 7 लाख आणि वरचे क्रेडिटचे जास्त आहेत. मग आपण क्रेडिटची टोटल घेऊया. पहिली 400 चे 400, 2चे 2, 2 आणि 1 3, 5 आणि 2 7. बरोबर, 7,32,400. तेच मी इकडे लिहिले 7,32,400. त्याच्यामधनं हे सगळे खर्च मायनस करायचे, उरलेलं उत्तर टू सरप्लस कंसात बॅलन्सिंग फिगर. ओके, 0 0 0 0 0 गेले 0 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 5.
पाचामध्ये किती टाकल्यावर 14 होणार? 5 आणि 9 14. 5 आणि 9 14. चला 1. 5 आणि 1 6. 6 आणि 8 14. 14 आणि 2 14 आणि 6 20. 20 आणि 2 22. 22 चे 22 आहेत 0 अठ्ठाले 2. 2 आणि 8 10. 10 आणि 8 18. 18 आणि 1 19. 19 आणि 1 20. 20 आणि 8 28. 20 आणि 8 28. 28 मध्ये किती टाकल्यावर 33 येतील? 28 आणि 5 33. 28 आणि 5 33. 3. 3 आणि 4. 4 आणि 4 8. नाही म्हणजे डेबिट साइड मोठी आहे. आपल्याला बॅलन्स येत नाही म्हणजे डेबिट साइड मोठी आहे. पुन्हा एकदा आपण चेक करून बघूया परत काय चुकलंय का. 14 आजचाला 1. 6 6 8 14 14 20 22 22 चले 2 2 आणि 10 10 18 18 आणि 20 28 28 आणि 5 33 चले 3 3 4 7 बरोबर. म्हणजे डेबिट साइड मोठी आहे म्हणजे सरप्लस नाही येणार आहे तर लॉस येणार आहे, डेफिसिट येणार आहे. बघा 2 0 नंतर 5चे 5 5 8 13. 5 आणि 8 13. 13 आणि 6 19. 19 आणि 20 21. अच्छाले 2. अच्छाले 2. 2 आणि 8 10. 10 आणि 8 18. 18 आणि 2 20. 20 आणि 8 28. अच्छाले 2. अच्छाले 2. 2 आणि 3. 3 आणि 4 7. 3 आणि 4 7. डेबिटची टोटल आहे 7,81,500. डेबिटची टोटल आहे 7,81,500. पुन्हा एकदा चेक करूया. 500चे 500. 5 आणि 13 19. 19 20 21. अच्छाले 2 10 18 18 आणि 20 28. अच्छाले 2 3 आणि 4 7. 7,81,500. त्याच्यामधले हे गेले डेफिसिट उरलं बॅलन्सिंग फिगर बरोबर. बघा 0 0 400 मध्ये किती टाकले की 500 होणार? 100 टाकले की 500. आता काही नाही. ओके 2 2चे 2 आहेत. 2 मध्ये किती टाकल्यावर 21 11 होणार? 2 आणि 9 11. आजचाला 1. 2 आणि 1 3. 3 आणि 1 4. 4 आणि 4 8 आणि 5 आणि 2 7. 49,100 चा डेफिसिट. पुन्हा एकदा चेक करा. 500 2 आणि 9 11. चला 1 3 आणि 4 4 4 8 बरोबर. 49,100 चा लॉस आहे. डेफिसिट आहे मीन्स लॉस बरोबर. डेबिट साइड मोठी आहे याला डेबिट बॅलन्स म्हणणार. तो इकडनं मी मायनस करणार लिहिणार डेफिसिट मायनस डेफिसिट 49,100. 49,100 लॉस आहे. वजाबाकी करा 900. आजचा इथला एक परत दिला 9 1 10 झाले 0. इथला एक परत दिला 5 झाले 5 आणि 8 13. इथला एक परत दिला 1 गेला 0. 10 लाख बरोबर 8,000. 10,80,900. 10,80,900. 50 टाकले बरोबर. आता टोटल करायला घ्या आपली. बघा 0 0 हे 900चे 900. 900चे 900. आता 1000. 0 0 0 0 0. आता 10,000. 8 8 5 13. 13 आणि 1 14. 14 झाला 1. 6 आणि 1 7 आणि 1चा 1. 17 लाख
17,40,900. किती आली टोटल? 17,40,900. आता इकडे पण टोटल तेवढीच येते का आपण चेक करूया. शून्य, सगळे शून्य 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 शून्य. नंतर दशक 100 शून्य 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 शून्य. 5 आणि 4 9. 9 ते 9. आता 1000. 7 आणि 4 11. 11 आणि 5. 11 आणि 5 16. 16 आणि 2 18. 18 आणि 2 20. अच्छाले 2. 9 2 11. 11 आणि 7 18. 18 आणि 4 22. 22 आणि 2 24. अच्छाले 2. 9 2 11. 11 आणि 3 14. 14 आणि 3 17. 17 झाले. 17,40,900. 17,40,900 टोटल टॅली. समजलं का? या प्रॉब्लेम मध्ये प्रोसिजर सोपी आहे.